जय श्रीराम. 30 दिवस साखर बंद केली तर बॉडीमध्ये काय परिणाम होणार? तर मित्रांनो, 30 दिवस जर साखर बंद केली ना तर तुमची बॉडीची ना पूर्ण रिसेट होऊन जात असते. इतके भारी प्रयोग होत असतात, इतके भारी फरक पडतात, इतकं भारी परिणाम जाणत असतात. म्हणून तुम्ही 3 दिवस साखर बंद करा, 100% तुमच्या शरीर पूर्ण रिसेट होऊन जाणार आहे, पूर्ण बदलून जाणार आहे. कसं? तर मी स्वतः 1 महिना म्हणजे 30 दिवस साखर बंद केली तर माझ्या बॉडीमध्ये असे भरपूर असे परिणाम झाले. हे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. कसं काय? तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण साखर बंद करायला जातो ना, साखर बंद केल्यावर जे आपण 30 दिवस साखर बंद करायला जातो तेव्हा पहिले 2-3 दिवस नाही का आपण साखर कंट्रोल करतो पण तिसऱ्या-चौथ्या दिवशी तुम्हाला क्रेविंग होत असते. नाही, मला खायचं असं का करत असतो. पण तुम्ही ते 3 दिवसापासून तर 7 दिवसापर्यंत 4-5 दिवस म्हणजे पहिला एक आठवडा जे कंट्रोल करून घेतला तर तुम्हाला पुढचे कमीत कमी 23 दिवस कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पहिले 7 दिवस खूप महत्वाचे, कंट्रोल करणे. क्रेविंग भरपूर होणार आहे, पण तुम्ही कंट्रोल केलं तर 30व्या दिवसापर्यंत तुम्ही पूर्णतः कंट्रोल झालेले असणार आणि पुढे तुम्ही आपोआप साखर बंद करून देणार. मी स्वतः 30 दिवस साखर बंद केले तर माझ्या बॉडीमध्ये भरपूर असे परिणाम जाणवले, चांगले परिणाम जाणवले. कुठले कुठले मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले माझ्या बॉडीमध्ये असा परिणाम जाणवला की मला जी क्रेविंग लागायची गोड खायची ती पूर्णतः बंद झाली. इच्छा नाही झाली, कारण की काय सोडून प्रोटीन ते सुद्धा करत होतो, ते खूप गरजेचं आहे. त्यानंतर माझी स्किन ही मला ग्लो व्हायला लागून गेली. त्यानंतर माझ्या शरीरात जे पचनक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने चालायला लागली, मेटाबॉलिझम वाढल्यामुळे. त्यानंतर माझं जे बेली फॅट होतं ते पूर्णतः कमी झालं, लव हँडल पूर्णतः कमी झालं, त्याच्यातलं फॅट भरपूर निघून गेलं. त्यानंतर ऍप्स काय प्रमाणात विजिबल व्हायला लागून गेले. त्यानंतर मित्रांनो सांगतो की स्किन ग्लो तर झाली, त्यानंतर मला पुरेशी अशी झोप यायला लागून गेली. त्यानंतर माझं क्रेविंग बंद झाल्यामुळे मला इतर गोष्टी कुठल्याही बाहेरच्या खाऊशी वाटल्या नाही 30 दिवस साखर बंद केल्यामुळे. आणि त्यानंतर मला जो थकवा जाण्याचा वर्कआउट करत असताना किंवा काही पायऱ्या चढत असताना तो थकवा पूर्णतः माझा मिटून गेला. त्यानंतर मला वॉटर इंटेकची जास्त सवय लागली. मित्रांनो, असे चांगले परिणाम माझ्या शरीरामध्ये मला घडून आले. म्हणून तुम्ही जर 30 दिवस साखर बंद केली ना तर तुमच्या शरीरामध्ये पूर्णतः खूप काही चेंजेस होऊन जाणार आहे. त्यानंतर तुमचं जे बॉडीवर जे फॅट आहे ते जास्त प्रमाणात साखर नाही जाणार. तुम्हाला भूक योग्य पद्धतीने लागत जाईल. ज्या व्यक्तींना ज्यांनी साखर घ्यायचं प्रमाण जास्त त्यांना भूक कमी लागत असते, त्यांनी ते जास्त कंट्रोल केलं त्यांना सुद्धा भूक लागत लागते आणि हेल्दी खायची सवय लागत असते. इतकं लक्षात ठेवा मित्रांनो. कारण की आपल्या शरीरामध्ये साखरचं प्रमाण कमी केला तर आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम चांगलं होतं, पचनक्रिया चांगली होते. त्यानंतर फॅट स्टोअर होत नाही, फॅट स्टोअर नाही झालं तर वेट वाढत नाही. तर असा पुरा एक सायकल असते. तर नुसतं साखर बंद केला तर मित्रांनो, मी स्वतः ट्राय केलं, तुम्ही सुद्धा ट्राय करा. 30 दिवस साखर बंद करा. मला जसा रिझल्ट आला तसा तुम्हाला रिझल्ट येईल. खूप चांगला रिझल्ट आहे. आणि एक फायनली मी तुम्हाला सांगून देतो, या गोष्टी माझ्यासोबत घडल्या, पण मेन रिझल्ट काय असतो, माझं वजन सुद्धा कमी झालं, माझ्या शरीरातलं फॅट पर्सेंटेज सुद्धा कमी झालं. कमीत कमी मित्रांनो मी 89 किलो होतो, तर मी आता 76 किलोवर येऊन गेलो. 30 दिवस साखर बंद केली त्या मध्ये इतका फरक पडतो मित्रांनो. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही साखर बंद करा, तुम्हाला भरपूर स्वतः तुम्हाला चेंजेस दिसून जातील. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय, पण तुम्ही स्वतः ट्राय करणार तेव्हा तुम्हाला समजेल की हर्षल सर हे बरोबर सांगत होते. जर तुम्ही एकदा ट्राय करा 100% रिझल्ट येणार आहे. तर आता आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय